दिलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही ती तक्रार राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांना दिलेली आहे, महापालिका आयुक्तांना दिलेली आहे, पोलीस आयुक्तांना दिलेली आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क यांना दिलेली आहे। त्या तक्रारीमध्ये राज उद्धवच्या बाबतीतल्या आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवाजी पार्क हे रिक्रिएशन ग्राउंड प्ले ग्राउंड आहे। तिथील आजूबाजूचे नागरिक असतील किंवा जे काही म्हणजे परिसरातील रहिवासी असतील त्या परिसरातील बालगोपाळांसाठी वृद्धांसाठी ते प्ले ग्राउंड आहे। त्याच्या व्यतिरिक्त मोठा ग्राउंड आमच्याकडे कुणाकडेही नाही। मग ते परळकरांसाठी आहे, तेच लालबागवाल्यांसाठी आहे, तेच दादरवाल्यांसाठी आहे, तेच माहीमवाल्यांसाठी आहे, तेच वरळीवाल्यांसाठी। आम्ही ह्या परिसरातली माणसं आहोत आणि ह्या ग्राउंडवर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सांगायचं आहे राज ठाकरे की तुम्ही उद्या ज्या प्रकारे तुमची सभा लावल्याचं तुमच्या माध्यमांमध्ये येत आहे आणि उद्या सभा 5 वाजता माझ्या माहितीप्रमाणे किती वाजता आहे 5 वाजता सभा आहे असं सांगितलं चाललंय। ती सभा तुमची माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनेश शेट्टी अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केस याचिका क्रमांक 375/2015 त्याच्यातील अंतरिम आदेश 12 फेब्रुवारी 2015 या निकालामध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामधले ऑब्झर्वेशन आणि त्या बाबतीतली केस अशी आहे, शिवाजी पार्क हे प्लेग्राऊंड आहे, त्याचबरोबर नॉन स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी तिथे केल्या जाऊ शकत नाहीत। सेक्शन 37A नुसार कोणत्याही राजकीय पक्षाला हक्काने सभा घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही। न्यायालयाने स्पष्टपणे हे स्पष्ट नमूद केलेले आहे, रूटीन मॅनर मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं काही करता येणार नाही। आणि म्हणून ज्या प्रकारे म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्ट 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ह्याच्या व्यतिरिक्त कुणालाही त्या ठिकाणी एक्सेप्शनल म्हणजेच राजकीय सभांच्या व्यतिरिक्त कारण दाखवावं लागतंय। हे राजकीय सभा ही व्यतिरिक्त मध्ये येत नाही आणि म्हणून राज ठाकरेंची ती सभा उद्या होणारी ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही नोटीस दिलेली आहे, तक्रार दिलेली आहे। स्थानिक महिलांचा आक्षेप आहे, स्थानिक आजूबाजूतील परिसरातील लोकांचा आक्षेप आहे, ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत, ग्राउंड वापरताच येत नाही याच्यासाठीची तक्रार आहे आणि त्याही पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की ते कोर्टाचा अवमान आहे आणि म्हणून 11 जानेवारी शिवाजी पार्क येथे आयोजित संयुक्त राजकीय सभेची बेकायदेशीर म्हणून नोंद घेण्यात यावी। त्याचबरोबर सदर सभेला परवानगी दिली असल्यास त्या परवानगीबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी। शिवाजी पार्क येथे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सभा होऊ नये यासाठी कठोर निर्णय जारी करावेत। स्थानिक नागरिक महिला ज्येष्ठ नागरिकांचे हक्क संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी तक्रार आम्ही दाखल केलेल्या आहेत आणि ही तक्रार दाखल करण्यास बाबतीमध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही म्हणजे सरकार असेल, निवडणूक आयोग असेल किंवा महापालिका आयुक्त असतील त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे। सांगायचं तात्पर्य मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची उचलली जीभ लावली टाळेला, उचलली जीभ लावली टाळेला अशा प्रकारचं वर्तन सर्वश्रुत झालेलं आहे। काही दिवसांपूर्वी गंगामैयाचा अपमान, त्यानंतर साधू संतांच्या बाबतीमध्ये जे शब्द आक्षेपार्ह असतात तसं बोलणं, आता काल तर म्हणजे निवडणुकीच्या संबंधाने ज्या मुलाखती होत आहेत विविध चॅनल्सवर त्याच्यामध्ये देवदेवतांच्या बाबतीमध्ये टर उडवणारी भाषा म्हणजे मजाक उडवणारी भाषा, शेमफुल अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आणि राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या सोबतच्या संजीवचं हे तिघ जण राजरोसपणे लायसन्स घेऊन निघालेत का की अपमान करायचा, समाजाचा अपमान करायचा, देवी देवतांचा अपमान करायचा
लालबाग, परळ, माहीम, दादर, वरळीच्या सुज्ञ नागरिकांना मी आव्हान करेल की हीच ती वेळ आहे. ह्या वेळेला यांना पायातलं पायतन दाखवून यांचा निषेध केला पाहिजे. यांची वैचारिक पार्श्वभूमी आता पायातलं पायतन दाखवण्यासारखी झालेली आहे. त्या पलीकड जाऊन राज ठाकरेंनी तर आज म्हणजे मला समजत नाही वैचारिक त्यांचा उठ्ठ्या झालाय की काय. वैचारिक उठ्ठ्या झालाय. कारण लक्षात घ्या, मुच्छामी तुकडम ह्या ज्या बाबी आहेत, मग गीतेतल्या असतील, जैन साहित्यातल्या असतील, बौद्ध साहित्यातल्या असतील, ह्याचा आदर केला पाहिजे. गीतेतले असतील, आदर केला पाहिजे. ते मनुष्याला चांगल्या कार्याला, चांगल्या म्हणजे उद्देशाने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. परंतु हा राज ठाकरे माणूस म्हणजे वर्षभर पाप करायचं आणि एक दोन शब्द बोलायचे आणि मग पाप धुण्यासाठी हे बोललं जातंय. समाजाचा अपमान करताय तुम्ही. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाषा तुम्ही सार्वजनिक माध्यमांसमोर येऊन करत आहात. तेवढ्यावरच राज ठाकरे थांबत नाही, तर राज ठाकरे म्हणतो गुजरातला जाऊन तुम्ही पक्ष्यांच्या बाबतीमध्ये, पक्षी उडण्याच्या बाबतीमध्ये बोलतात. राज ठाकरे यार